हॅलो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या चॅनल केअर विथ कल्याणीमध्ये. आजचा व्हिडिओ अगदी साधा आणि सिंपल आहे. म्हणजे गणपतीमध्ये आता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावणामध्ये आपल्याला प्रत्येक पूजेसाठी, देवांसाठी आपल्याला कापसाचं मण्यांचं वस्त्र लागतं. तर ते वस्त्र कशाप्रकारे मी साध्या प्रकारे बनवलं आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ छोटा आहे परंतु नक्की सगळ्यांनी पहा आणि मला नक्की सांगा की मी बरोबर बनवली आहे की नाही बनवली आहे माळ ती. त्यासाठी कापूस घ्यायचा आहे आणि थोडा पिंजून घेतला मी, थोडा सैल करून घेतला त्याला आणि दुधाचा हात घ्यायचा किंवा पाण्याचा घेतला तरी चालेल, परंतु दुधामुळे कसं चिकट असतं त्यामुळे ते छान प्रकारे बांधलं जातं. आणि जितक्या मणी आपल्याला पाहिजेत त्याप्रमाणे असं मध्ये मध्ये पीळ द्यायचं त्याला. गणपती बाप्पांसाठी 7, 8, 21 अशा प्रकारे मण्यांची ही माळ तयार केली जाते. महालक्ष्मी आईसाठी 16 मण्यांची किंवा 21 मण्यांची माळ तयार केली जाते. तर अशा प्रकारे जितक्या मण्यांची पाहिजे, अगदी मोठ्या मण्यांची सुद्धा ही 51 मण्यांची सुद्धा माळ तयार केली जाते. माळा वस्त्र असं म्हणतात त्यांना, देवांचं माळा वस्त्र. इथे मी 7 मण्यांचं केलं आहे. त्यानंतर याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. म्हणजे एका ठिकाणी हळद, एका ठिकाणी कुंकू अशा प्रकारे लावून घ्यायचं. जर गणपती बाप्पांसाठी असेल, महालक्ष्मी आईसाठी असेल किंवा कुठल्याही देवांसाठी असेल तर आपण याला हळदी कुंकू लावून घ्यायचं. फक्त महादेवांसाठी जेव्हा आपण हे मण्यांचं वस्त्र वापरतो त्यावेळेला हे सफेदच ठेवायचं. तिथे कोणताही आपण हळदी कुंकू न लावताच असंच वाहलं जातं त्यांना. एकदम साध्या सोप्या प्रकारे मी हे बनवलं आहे. जास्त वेळही नाही लागत, म्हणजे 5 मिनिटं सुद्धा लागत नाही ते तयार करण्यासाठी. फक्त कापूस चांगल्या प्रकारे आपण पिंजून थोडासा हलका करून घ्यायचा. म्हणजे त्यांना मणी जे आहेत हे मध्ये सफेद जे दिसतात त्यांना मणी म्हणतात. ते छान प्रकारे आपल्याला फुललेले दिसतात. त्यानंतर एका ह्याला हळद, एका ह्याला कुंकू असं लावून हे तयार करून घ्यायचं आहे. यासोबतच गेजे वस्त्र सुद्धा महत्त्वाचं असतं. म्हणजे ही माळा झाली, यासोबत गेजे वस्त्र. त्यासाठी छोटेसे 2 कापसाचे गोळे घ्यायचे आणि त्यांना फक्त दोन्ही साईडला पिंजून घ्यायचं, थोडंसं असं वळवून घ्यायचं. एकीकडे हळद लावायची, एकीकडे कुंकू लावायचं त्याला. म्हणजे माळा वस्त्र बरोबर हे गेजे वस्त्र सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आहे की नाही, एकदम सोपं आणि एकदम सिंपल आणि अगदी झटकन पटकन 5 मिनिटं पण नाही लागत, पटकन तयार होतं. तसा हा छोटासा व्हिडिओ होता. काही चुकलं असेल तर नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा नक्की करा. थँक यू. टेक केअर. बाय बाय.